हिवाळ्यामध्ये खाल्लाच पाहिजे असा आपण आज अर्धी वाटी फक्त मूग डाळीपासून खूपच खमंग आणि पौष्टिक असा पदार्थ बनवतोय। यासाठी मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे। मूग डाळ 2-3 वेळा चांगली पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। हिवाळ्यामध्ये फिट राहायचं असेल तर हा खमंग आणि पौष्टिक पदार्थ सगळ्यांनी बनवून खाल्लाच पाहिजे। तर मी डाळ स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे। यानंतर चाळणीमध्ये अशी निथळत ठेवायची, म्हणजे काही एक्स्ट्रा पाणी असेल तर ते निघून जातं। 5 मिनिटं डाळ अशी चाळणीत ठेवल्यानंतर एका पॅनमध्ये ही डाळ घालायची आहे आणि तेल किंवा तूप न घालता आपल्याला अशी ही भाजून घ्यायची आहे। डाळ जास्त भाजण्याची गरज नाही, फक्त याचा रंग बदलेपर्यंत आणि चांगली कुरकुरीत होईपर्यंत स्लो फ्लेम ठेवून डाळ चांगली भाजून घ्यायची। तर आता याला मस्त खमंग सुगंध यायला लागलाय। 5 मिनिटातच चांगली डाळ खरपूस भाजून झाली। रंग पाहू शकता याचा। एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायची। आता डाळ थंड होते तोपर्यंत आपण एक शुगर सिरप बनवूया। तर गॅसवर एक मी भांडं ठेवलंय, त्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। या पाण्यामध्ये 2 वेलच्या फोडून घालायच्या, थोड्याशा केशराच्या काड्या आणि 1 वाटी साखर घातलेली आहे। आपल्याला याचा पाक नाही बनवायचा, फक्त साखर वितळेपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। तर हे पहा, साखर चांगली वितळली आहे। आपलं शुगर सिरप तयार झालेलं आहे। गॅसची फ्लेम बंद करायची। डाळ सुद्धा आपली छान थंड झालेली आहे। मस्त आवाज येतो याचा की डाळ कुरकुरीत झाली आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे। आता याची छान बारीक पावडर करून घ्यायची। तर हे पहा, डाळीची छान मी बारीक पावडर करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने ही पावडर बनवून घ्यायची। आता इथे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, जास्त फास्ट करायचा नाही गॅस। आता पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप घालायचा आहे आणि तूप चांगलं या पॅनला पसरवून घ्यायचं अशा पद्धतीने। यानंतर या तुपामध्ये एक मोठा चमचा मी इथे रवा घेतलाय। रवा कोणताही घेऊ शकता, जाडा किंवा बारीक। 1 चमचा मोठा बेसन घेतलाय। आता रवा आणि बेसन चांगलं खमंग सुगंध येईपर्यंत 2 मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इथे मी स्लो ठेवलेली आहे। स्लो गॅसवर आपल्याला रवा आणि बेसन चांगलं खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। तर बेसन आणि रवा चांगला भाजून झालाय, मस्त सुगंध येतोय। आता आपण जी मूग डाळीची पावडर केली होती ती पावडर यामध्ये घालायची आणि तिन्ही पदार्थ चांगले खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आहे आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला रवा, बेसन आणि ही मूग डाळीची पावडर छान भाजून घ्यायची आहे। आता पुन्हा यामध्ये मी 1 चमचा तूप घालते। तूप घालून पुन्हा मिक्स करायचं आहे आणि हे छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्ही हा पदार्थ कधी बनवला नसेल तर एकदा माझ्या या पद्धतीने नक्की बनवून बघा। आता हे पहा, कलर याचा चेंज झालाय। यामध्येच ड्रायफ्रूट्ससुद्धा आपण भाजणार आहोत। तर तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीचे घेऊ शकता। मी काजू, बदाम घेतलेले आहेत बारीक कट करून। हे यामध्येच घालायचे आणि भाजून घ्यायचे, म्हणजे वेगळे भाजायची गरज नाही। यानंतर आपण जे शुगर सिरप केलं होतं ते शुगर सिरप यामध्ये घालायचं आहे, म्हणजे साखरेचं पाणी। आणि अशा प्रकारे एकसारखं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही। तर हे बघा, पाणी यामधलं आटलेलं आहे। हे मिश्रण घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप घातल्यानंतर मिक्स करायचं व्यवस्थित। पाहू शकता हे मिश्रण आता थोडंसं घट्ट झालंय। आपण मूग डाळीचा मस्त खमंग आणि पौष्टिक असा हलवा बनवतोय। तुम्ही कधी हा हलवा बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा। आता सगळं मिक्स केलंय, झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं स्लो गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता याचं तूपसुद्धा रिलीज झालंय। यामधलं पाणीसुद्धा आटलेलं आहे। मस्त आपला खुसखुशीत खमंग असा आणि पौष्टिक हलवा तयार झालेला आहे। रव्याचा हलवा किंवा शिरा आपण नेहमीच बनवत असतो, पण मूग डाळ खूपच पौष्टिक असल्यामुळे तुम्ही हा हलवा नक्की बनवून बघा। लहान मुलांना सुद्धा नक्की द्या आणि द्यायलाच पाहिजे। खूपच पौष्टिक असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये हा घरोघरी बनवला जाणारा हलवा एकदा तुम्ही नक्की बनवून बघा। खूपच सोपी पद्धत आहे आणि खूपच कमी साहित्यामध्ये आपण हा पौष्टिक हलवा बनवलेला आहे।
तर अगदी 15 मिनिटात बनणारा हा मूग डाळीचा हलवा कसा वाटला रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका। बनवून बघितल्यावर मला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झाली होती तुमची। शिवाय तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझा हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि छानशा रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया। धन्यवाद।